छोट्या मुलांना आणलं तर ते रडून रडून सगळं घेतील. विकास तुझे सॅटिस्फॅक्शन येण्यात कधीच कम्प्लीट नाही होणार. तिला याने एवढं खराब तोंड केलं मी सांगू नाही शकत आणि ते एवढं पण खराब नव्हतं झालं. माझी तंगे चालू आहे तंगे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन युट्यूब व्लॉग मध्ये. आणि वेलकम टू अ सॅटर्डे इन लाईफ ऑफ कॉर्पोरेट मजदूर. जसं तुम्हाला माहिती मजदूरच आहोत, कारण पूर्ण वीक असा जातो की काहीच करायला मिळत नाही. आजचा दिवस आमचा बेसिकली फुल बिझी असणार आहे. म्हणजे आता हे आम्ही असं म्हणजे ही बनवणार आहे, मी फक्त खाणार. ठीक आहे, डोसा वगैरे बनवली, त्यानंतर आम्हाला बाहेर जायचं आहे. ॲक्च्युली एका म्हणजे माझा जो चुलत भाऊ काकांचे मुलं असतात ना, त्यांच्या फ्लॅटचं ॲग्रीमेंट करायचं आहे. म्हणजे पप्पांची गाडी ठोकली होती रांजणगावला, सो ती गाडी आम्ही आय थिंक वाघोलीच्या वर्कशॉपला टाकलेली आहे इन्शुरन्स क्लेमसाठी. आणि माझी गाडी किंवा आमची गाडी पप्पांनी ती घेऊन गेलेली आहेत. तर ती रेडी झाली आहे, ती आणायला जायचं आहे. त्याच्यानंतर आम्हाला थोडी डिकॅथलॉनला वगैरे जायचं आहे. नंतर आम्ही रात्री तिकडेच म्हणजे वाघोलीवरनं खराडीमध्ये न्याथी प्लाझाला मूवी बघणार आहोत, मराठी मूवी बघणार आहोत. तर कुठला मूवी बघणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघा, तुमच्या लक्षात येईल. आणि आमचे ना प्रत्येक दिवसच मला असं वाटतं की असं कधीच होत नाही की आम्ही सकाळपासून बेडमध्ये लोळतोय, आराम करतोय. एवढी हॉचपॉच चालू असते. आणि स्पेशली माझं तरी आता म्हणजे मी कामात बिझी असते, बट ह्याच्या डोक्याला खूप सगळी कामं आहेत. म्हणजे आता ते त्यांनी नवीन फ्लॅट घेतला आहे, तर त्याचे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत ज्या हा बघतोय. त्यानंतर इंटेरियरसाठी आम्ही खूप जण इंटेरियरचं उद्या आमचं फायनल होईल. हा, उद्या मोस्टली होईल. आम्ही आणखीन 2-3 इंटेरियर्सला कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांच्याकडनं कोटेशन्स वगैरे आले. आधी मी सकाळी आज डाळ शिजवायला ठेवली होती आणि पोटॅटो पण उकडायला ठेवले होते. तर त्यामुळे आमचं सांबार जे आहे ते रेडी झालं आहे. अरे खाली ये हे बघा, आमचं असं यम्मी यम्मी सांबार रेडी आहे. खूप छान स्मेल येतोय. आणि त्यानंतर इकडे पोटॅटोची चटणी पण आम्ही रेडी करून ठेवली आहे. इकडे यात आमचं इडली आहे. आणि हे जरा भांडं आमचं थोडं हे आहे, त्यामुळे मी असं पोळपाट ठेवला आहे. याला मी इकडे ठेवते. आणि आता आम्ही डोसा बनवायला स्टार्ट करतो. रोज आंबे खातोय, रोज. मागच्या ब्लॉग मध्ये संपले आता. आम्ही असं विचार करत होतो की ब्लॉग मध्ये आपण दाखवू की, पण काय आम्ही एवढे आंबे खातोय रोज. रात्री 3-4 आंबे. आता थोडंच राहिले फ्रीज मध्ये, पण घरचे आंबे ते घरचे आंबे असतात यार. सिरियसली ऍग्री केला की नाही. केसर आहे, बदाम आणि केसर, दोन टाईप. यार काय भारी झाले यार, शेप पण भारी आलाय यार. काय पडलं वाढलं काय? सुगरण बायको माझी. नवरा सुगरण पाहिजे होता मित्रांनो, नवरा सुगरण पाहिजे. बर, किती केलेत पल्लू तू? हे काही आहे. आणि डोसा पण खूप जास्त होईल दोघांसाठी. नाही, डोसा ट्राय करून बघू, जमलं तर ठीक आहे. अरे मी तुला आत्ताच सगळ्यांसमोर सुगरण म्हटलोय ना, आजचं काय म्हणते तू? हा, सुगरण आहे. छान झाली इडली. चला आता प्रीहीट केलाय मी तवा. आता आपण त्यावर थोडं पाणी टाकू आणि विल अटेम्प्ट आवर फर्स्ट डोसा. माझी एक फ्रेंड आहे मयू, आम्ही तिच्याकडे आता रिसेंटली गेलो होतो. तिने एवढे छान क्रिस्पी डोसे बनवले होते ना. हा नाही, खरंच मला पण आवडलं. कोकम शरबत पण बनवलं होतं. आणि हिने मला काल कोकम शरबत बनवून दिलं. बिलकुल नाही आवडलं. पूर्ण तुरट होतं, तुरट. मला मयूला रेसिपी विचारायची आहे, कारण मी जेव्हा याला कोकम सरबत दिलं याने एवढं खराब तोंड केलं मी सांगू नाही शकत. आणि ते एवढं पण खराब नव्हतं झालं. मी पिलं. जमत कमान. त्याला हे कर ना, उलटणी कुठे? वा, मी कुठं म्हणतोय. जमलं. अरे वा. त्याला असं नाही करणार का तू नंतर? नाही, त्याला एकच साईडने करायचं असतं. फर्स्ट डोसा जमलं आहे. तर आम्ही रेडी झालो आहोत. आम्हाला कार आणायची, जसं आम्ही आधी सांगितलं. कार आणायची, अजून घ्यायची नाही. त्याच्या आधी आम्ही आमच्या काकूंकडे जाऊ, त्या फ्लॅटवर जाऊ. तिथे ॲग्रीमेंट वगैरे आम्हाला साईन करायचं आहे, तर तिथे करू. आणि त्याच्यानंतर आम्ही टिफिन पॅक केलाय, टिफिन देतोय आम्ही. थोडी आज इडली केली होती ना, तर इडली सांबार आम्ही विजयसाठी घेऊन जातोय. आणि त्याच्यानंतर आम्ही जातोय आमच्या कारच्या वर्कशॉपला. तिथनं आम्ही कार पिक करू आणि देन बाकीचा पुढचा प्रोग्राम असेल. आता ते ब्रोकर पैसे मागत होते, तर विकासला त्यांना लगेच पैसे द्यायचे नव्हते. तर विकास म्हणतात की माझी तंगे चालू आहे, तंगे.
आणि ते महाराष्ट्रीयन नाही आहेत. म्हटलं काय समजणार त्याला तंगी. हे व्हाईट मग हे तुम्ही बसवल्यामुळे दिसतंय का ते पावडर जातं बाकी काही नाही. गाडी तर झाली आहे रेडी, बट विकासचं जे सॅटिस्फॅक्शन आहे ना कधीच कम्प्लीट नाही होणार. मगापासनं त्यांना काहीतरी बघायला लावतात. याआधी नंबर प्लेटचा प्रॉब्लेम होता की डिक्की बंद केली ना की नंबर प्लेटचं जे बोर्ड आहे तो वाजत होता. घेतली फायनली आम्ही आता इथे पणची गाडी. आणि आम्हाला इथे पण सगळे विचारत होते तुम्ही ब्लॉगर आहात का? म्हटलं हो बिगिनर ब्लॉगर आहोत. ठीक आहे. आता चलो खूप गरमी आहे. आता आम्हाला जायचं आहे डिकॅथलॉनला. तिकडे जाऊ आणि मग त्यानंतर मूवीचा जो प्लॅन आहे तो बघू. आपला तो ऑन आहे सध्या. विकी ऐक तर, मी म्हणत होते इथे जर छोट्या मुलांना आणलं तर ते रडून रडून सगळं घेतील. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे. येतील पण इथे खेळतील. मला तिकडे एक दिसतोय तो, एक बघून येते मी फक्त. सगळं घ्यायचं म्हणतील छोटे मुलं. आम्हीच एवढं कन्फ्यूज झालोय काय घ्यायचं काय नाही. आम्हाला समजत नाहीये काय करायचं. फायनली मित्रांनो आम्ही आमच्या घरी आलेलो आहोत. मूवी बघितला, खूप छान मूवी होता. मी खूप हसलो खूप दिवसानंतर. एक कॉमेडी मराठी मूवी बघितला आणि खरंच म्हणजे तुंबाडची मंजुळा मला ट्रेलरच खरं तर आवडलं होतं. बट खूप म्हणजे हॉरर आहे असं थोडं स्टार्टिंगला वाटतं, पण खूप अनएक्सपेक्टेड हसू आलं माहिती आहे का काही काही गोष्टींचं. म्हणजे नाही का असं वाटलं नव्हतं की यार इतका पण कॉमेडी मूवी असेल. फर्स्ट हाफ तर पूर्ण कॉमेडी आहे. तर खरंच खूप छान वाटलं आणि असा दिवस होता आमचा पूर्ण आजचा. तर मूवी मला पण खूप आवडला. मी मराठी मूवीजची खूप मोठी फॅन नाही आहे, बट हा मूवी छान होता. आणि एवढ्यात मला असं वाटायला लागलं की मला मराठी मूवीज जरा आवडायला लागलेत, कारण लास्ट जे पण आम्ही मराठी मूवीज बघितले ना आत्तापर्यंत ते सगळे छान होते ॲज कम्पेअर्ड टू हिंदी मूवीज. तर ठीक आहे चला, तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बट त्याआधी थांब ना, मला सांगू दे. सो प्लीज सबस्क्राईब करायला लाईक अजिबात शेअर विसरू नका. अँड सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन सी यू, बाय.